चला आज स्वारगेटच्या इन्कम टॅक्स ऑफिसला जाऊयात। हे बघा इन्कम टॅक्स ऑफिसला आलोय। भारत सरकार लिहिलेली पाटी काढतायत ते बघा। का दादा काढताय आता? राहू दे की। नाही नाही का हो, अहो राहू द्यायची की। माझी काय ऐकायची? मी काय, माझी काय अवकात आहे? हा, स्वारगेटला इन्कम टॅक्स ऑफिस पाशी आहे बघा। हे इन्कम टॅक्स ऑफिस आहे आणि इथं या सगळ्या गाड्या ज्या लागलेल्या आहेत याच्यावर पण भारत सरकारची पाटी लिहिलेली होती। ही गाडी ची पाटी काढून टाकली। आता ही आयुक्तांची गाडी आहे, त्याच्यावर पण भारत सरकार लिहिलेलं आहे। हे बघा, या गाड्या सरकारी आहेत का त्या सगळ्या टाइम नंबर प्लेट बघणार आहे मी। या सगळ्या गाड्यांवर भारत सरकार लिहिलेलं आहे। या भारत सरकारच्या नावावर रजिस्टर्ड आहेत का? समोर फुटपाथवर लावलेली गाडी पळून गेली। हे बघा, या सगळ्या गाड्या भारत सरकारच्या नावावर रजिस्टर्ड आहेत का ते मला चेक करायचं आहे। आणि रजिस्टर्ड नसतील तर या गाड्या कसं काय फिरतायत ते बघणार आहे मी। इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत सरकार। हे बघा, सरकारी कार्यालयाच्या बाहेर एवढ्या पाट्या लावलेल्या गाड्या आहेत। या सगळ्या गव्हर्नमेंट रजिस्टर्ड आहेत का ते बघायचं आहे मला। या सगळ्या गाड्या मी चेक करणार आहे आणि सगळ्याचे इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दाखवणार आहे। या सगळ्या गाड्यांच्या काचा पण काळ्या करून ठेवल्यात। या गव्हर्नमेंट रजिस्टर्ड गाड्या आहेत का ते बघायचं आहे मला। आलेल्या बघून बऱ्याच गाड्यांवरच्या पाट्या काढून टकल्या आहे लोकांनी। इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या उपायुक्तांची मी आत्ता गाडीचा एक व्हिडिओ काढला, त्यामुळे मी स्वारगेटच्या इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये आलेलो आहे। इथं मी एक MS-12 क्या नंबर आहे QF 3953 नंबरची गाडी प्राइवेट पासिंग गाड़ी पकड़ होती। ये गाड़ी आपके यहाँ पे चलती है? ये गाड़ी आपके यहाँ पे है ना? अभी है ना? साहब को है। ये देखो, ये वीडियो दिखाता हूँ मैं आपको। हमारे अधिकारी साहब, ये देखो, ये प्राइवेट पासिंग गाड़ी आपने ली, कैसे ली है? ये आपके पास टूरिस्ट पे चल रही है। ये का गवर्नमेंट रजिस्टर्ड गाड़ी नहीं है। ये पिंकू खान के नाम से गाड़ी है। ये प्राइवेट पासिंग गाड़ी, ये आपने किराए पे कैसे ली? इनकम टैक्स डिपार्टमेंट ही अगर गलत काम करता होगा तो फिर एक आम इंसान से कैसे आप एक्सपेक्ट करते हो? ये गाड़ी आपके पास कैसे क्या है? प्राइवेट पासिंग गाड़ी आपके इनकम टैक्स में कैसी लगी हुई है? मैडम को बुलाता हूं। हाँ बुलाओ ना, बुलाओ। इसकी जानकारी दो मेरे को। ये गाड़ी आपके पास कैसे चल रही है, इसकी जानकारी दो आपको। इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये प्रायव्हेट पासिंग गाड्या भाड्याने घेतल्या जातात। हां, जर इन्कम टॅक्सच जर टॅक्स वाचवण्याचा प्रकार करत असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी टॅक्स वाचवण्यासाठी प्रायव्हेट गाड्या का भाड्याने घेऊ नये? आज मी स्वारगेटच्या इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये आलोय। आयकर अधिकाऱ्यांनी मला स्पष्टीकरण द्यावं की हा प्रकार काय आहे, हे प्रायव्हेट गाड्या कशा काय भाड्याने घेतात। आता हे काही अधिकारी समोर येणार नाही। कौन जिम्मेदारी लेगा? ये गाड़ी गवर्नमेंट रजिस्टर्ड है क्या? मेरे को बताओ। ये गाड़ी गवर्नमेंट रजिस्टर्ड है क्या? इकडे या, इकडे याच्यावर या सगळ्या गाड्या ज्या नंबर वगैरे लावलेले आहेत, या पिंकू खान ही गाडी नंबर आहे। ही गाडी प्रायव्हेट पासिंग आहे। ही गाडी प्रायव्हेट पासिंग असताना सुद्धा इन्कम टॅक्स मध्ये कसे काय आहे आणि त्याच्यावर इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांचा, उपायुक्तांचा बोर्ड कसा काय लावलाय? बोला साहेब, काय म्हणणं आहे तुमचं? अहो दादा बोला की। तुम्ही एक मिनिट मला प्रश्नाचं उत्तर देता। ही गाडी कशी काय प्रायव्हेट पासिंग तुमच्याकडे लागलेली आहे? तुम्ही इथं कुठे आला? इथं कसं आला म्हणजे प्रश्न कुठे विचारायचा? सामान्य नागरिकांना विचारायचा अधिकार नाही? हो आहे ना, सगळं इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आमच्या घरात ज्या दिवशी रेट टाकतं त्यावेळेस न विचारता करतं ना? न विचारता करत नाही, मग बसूनच विचारतोय। मग बसतोच आहे, मला उत्तर तर द्या। नाही शांतपणे नाहीये, शूटिंग तर करणार, पुरावा पाहिजे आम्हाला या गोष्टीचा। शांतपणे बोलणार ना, द्या ना मला पुरावा द्या। प्रायव्हेट पासिंग गाडी भाड्याने कशी काय घेतली तुम्ही? द्या, जवाब दो दाई। आपसे कोई बेर नहीं है मेरा, आपसे एक नए पैसे का बेर नहीं है। इनकम टैक्स डिपार्टमेंट प्राइवेट पासिंग गाड़ी कैसे किराए पे ले सकता है? एक्सप्लेन तो करो कोई तो।
कोई एक आम इंसान हमको एक्सप्लेन तो करो, इसका जवाब तो दो। आयुक्त साहेबांना जर ही प्रायव्हेट पासिंग गाडी भाड्याने घेतात, आयुक्त साहेब, एक सामान्य नागरिक नाही, आयुक्त साहेबांसाठी जी गाडी अलॉट होते ती पण प्रायव्हेट पासिंग आहे, टुरिस्ट परमिट नाही। मग टुरिस्ट परमिट गाड्या टॅक्सेस भरतात त्या कशासाठी? टुरिस्ट गाड्यांना जर धंदाच देणार नसेल सरकार तर मग काय उपयोग त्या गाड्यांचा? शूटिंग बंद करायला येत आहेत अंगावर, शूटिंग नाही करायचं का? इन्कम टॅक्सवाले ज्यावेळेस आपल्याकडे पैसा जास्त आहे तर अचानक रेट टाकू शकतात, आपल्यावर लगेच कारवाई करू शकतं सरकार। तर सरकारला प्रश्न विचारले तर प्रॉब्लेम काय होतो? शूटिंग का करून देत नाहीत? बोलावा ना, खरेच आहेत ना सरकारी अधिकारी, तर जगातले सगळ्यात मोठे खरे आहेत, तर त्यांना उत्तर द्यायला कॅमेरा का बंद करायची वेळ येते? कोणी येणार नाही, जबाबदारी घ्यायला कोणी येणार नाही। प्रायव्हेट पासिंग गाड्या भाड्याने कशा काय घेतात हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आणि मी बऱ्याच दिवसांपासून रस्त्यावर दाखवत होतो, मला वाटलं हे सुधारतील, पण हे सुधारायचं नाव घेत नाही। म्हणून आज डायरेक्ट स्वारगेटच्या इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये डायरेक्ट आलो, त्याच्यानंतर या सगळ्या गाड्या बघितल्या, त्याचे शूटिंग करून गेलो। शूटिंग करून गेल्यानंतर सगळ्या गाड्या खालनं हलवलेल्या आहेत, सगळ्या गाड्या खालनं हलवून टाकल्या। आता काय माझ्यावर गुन्हा दाखल करायचे ते करा। सगळेजण पळून गेलेले आहेत, तुम्ही बघू शकताय, सगळेजण आत केबिन मध्ये जाऊन लपलेले आहेत, कोणी उत्तर द्यायला समोर येणार नाही। या पद्धतीने देशाचा विकास केला का मोदीजी? हे काँग्रेस काळात पण अशीच परिस्थिती होती, त्यावेळेस एक्सपेक्टेशन केले होते की मोदीजी तुम्ही निवडून याल तर तुम्ही विकास कराल आणि हे सगळं सुधाराल, पण हे काही सुधारायची परिस्थिती घेत नाहीये। अजूनही प्रायव्हेट पासिंग गाड्या कशा काय भाड्याने घेते? इन्कम टॅक्स सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येतं इन्कम टॅक्स। इन्कम टॅक्सच्या अधिकारी जर प्रायव्हेट गाड्यांमध्ये फिरत असतील तर बाकीच्यांना कोण काय बोलणार? एनिवे, खाली चलस्तोपर्यंत शूटिंग चालू ठेवा। सगळे पळून गेलेत मला बघून, सगळे पळून गेले, उत्तर देऊ शकत नाहीत, कोणाच्यात गट्स नाहीयेत। एक सामान्य नागरिकाला उत्तर द्यायचे कोणाच्यात गट्स नाहीयेत। आणि हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट म्हणे हा आपल्याकडनं इन्कम टॅक्स घेतात, पण उद्या जेव्हा अडचण येते ना त्यावेळेस विचारत नाहीत, कळलं का? सर्वसामान्यांना नोकरी लागली, धंदा वाढला, त्याच्या अकाउंटला 4 पैसे आले की सरकार इन्कम टॅक्स मागतं, पण ज्यावेळेस त्याची नोकरी जाते, ज्यावेळेस त्याचा धंदा बुडतो ना, तर हे विचारत पण नाही की जगतोयस का मरतोयस। ही परिस्थिती आहे देशाच्या इन्कम टॅक्स ऑफिसची। आणि प्रायव्हेट पासिंग गाड्या घेऊन फिरतात ते बघा, पळून गेले अधिकारी।